दादा कुठून धरायचे? खांबावर धरू का? खांबावर धरा त्या नाही काय अडचण कारण की पुढं आपण बांधून घेणार आहे ती. तिथे कलरला कलरला लावू दे कलर तुम्ही लावा तुम्ही लावा तिथं कलर. म्हणजे हा गट इथपर आलेला आहे ना हा इथपर्यंत इथून वर 248 आहे ना 248 इकडे. तुमचं आहे ना बाबा 248 नाही आमचं हे काय यांचं आहे? तुमचं आहे ना त्यांचं आहे. तिथं लावायचं. एक दगड ठेवा तो वाटलं. दगड घ्या येऊ. हा, ठेवू का? हा ठेवा तिथे. माती माती नका सोडू. फक्त सांडवा त्याच्या. बस बस. असं मधून या बांधावरून तुमचं जे वरचं बांध त्या चालायला जायला येतं का मधून येतं येतं. आता वर चाला ह्यांच्या काय करू मग तसं घेऊन परत मधून बर. कलर आहे काळा आहे. पॉइंट घेत. म्हणलं इथपर्यंत आहे ना बांध 248. हा पप्पू इथं लावा. नाही नाही हा इथं. हाय हाय दगड आहे तीच कलर लावा तिथे नाही लावलं इकडं नाही लावलं तर चालेल ना. हा इकडं कलर वाटल्यास फक्त तुमचा गट आहे ना त्यालाच लावा इकडे नका लावा हा इकडं नाही काय सर. हा तिकडे 247 भाऊसाहेब. बांध आहे ना हा बांध बांध. नाही 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 कलर लागेल हा थोरातांचा आहे. नाही नाही आले इथं. हे आपले लगेच धारक नाही त्यांना नोटीस नाही. चारी बाजूचे आहेत ना त्यांना नोटीस आहे. हा खालचा आहे. हलते चालतंय. त्याच्यामुळे वेळ लागतो. तिकडे यायची बरं असंच नको घरचं तिकडे जायचं ना. 246 इथं का? 245 फार वर कपा जायचं आपल्याला तिकडे जायचं. हा चालता येईल. भरतील काय चप्पल भरती सुकले जरा. पाऊसच नाही आला ना कालच्या.
इथलं का हा त्यांनी ते माती माती वगैरे उचलली ते मी सांगतो जायचं डायरेक्ट अरे बापरे फार तिकडे आहे नदीला मग जायचं इथं ती घर आहेत का नाही आता इथनं ठीक आहे हे घर तिथं तिथं ती नारळ झाड हा वगैरे हा 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 नारळ झाड म्हणजे रांजणगाव शिकवलं आहे बूट देऊ का माझा तुम्हाला हा त्यो दुसरा एक पोरगा होता ना तुमच्यासोबत मौसिंग का काय ते हा हाच आणि इथली पण आहे राऊतांकडं उजनी मंदिरापासून हा ती संघाची अरेंजमेंट करायला पाहिजे होती ती काय देऊ आपण वळालो ना पेरूच तिथं मंदिराची हे हा हा कोणचा तो आता काय त्यांच्याकडे आहे त्यो ना हो 252 होय का हा बरं झालं बरोबर नारळाचं म्हणजे आपल्याला इकडून असं बाहेर निघावं लागेल हा हा इथून पण घाण केलेली असणार मला काय म्हणायचं भाऊ सर तो गट नंबर 1 आहे बरं का 249 त्याच्यात पोठीशे पडलेत वाटप झालेले हां 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 बरं मग त्याच्यामुळे ना आमच्याकडे इकडून दोन आहे ना इथं होत नाहीत मग आता काय करावं लागेल आपल्याला त्याला आहे ना ती ही आता तुम्ही तहसीलदारकडे काय टाकलं होतं प्रकरण नाही आमचा वाद झालेला आहे तिथे हां. आमचं घर आहे ते आणि ते आपल्याला वहिवाटूनच नव्हती देतच नव्हते हा आमचीच भाऊकी तर मग तो वाद झाला हां. त्यांना मी म्हणत होतो फाळणे बारा झाल्याशिवाय घर बांधू नका ते आता नवीन झालंय का ते पण त्यांनी आमच्यावर 326 दाखल केला आम्ही ती क्रॉस केली राईट्सचे काही कलम टाकले त्यांच्यावर ते आता प्रथम दर्शन गुन्हा त्यांच्यावर सिद्ध झालाय हा कारण जे 7-12 मालक होता ना हां हां तेच म्हणणं होतं संमती नाही ना त्यांना करावंच लागतं बरं हां पंचनामा तयार करू आपण हां चालेल ना करून देत नाही हां हां आणि वकील चांगला वकील म्हणजे हाय बरोबर चालेल हां वकील देत नाही असं टाकलं ठेवायला हां 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 लवकरच निघलं पाहिजे कारण जमीन सगळ्यात महत्वाचं फुटत नाही पुढच्याला 3 वर्ष झाले पडी की आपलं खरं हां मग मी सांगतो की तिथं कोर्ट वाटप करून ये ना हां कोर्ट करून ये. जो मालक आहे ना कायदेशीर हां तो आपल्याला वहिवाटीला हरकत येत नाही हां जे बाकीचे त्याचे भाऊबंदकी आहेत का त्यांनी जो घर बांधलंय हां ते घर बांधलंय ते दुसऱ्यानेच बांधलंय होय ना हां त्याच्या चुलत भावानी त्यांचं काय अंतर्गत ठरलं असेल हां अंतर्गत हां त्यांच्या पण तो जो कायदेशीर मालक आहे तो आपल्याला काहीच बोलत नाही तो पुण्याला असतो हां मी म्हणतो तसं आता ह्याचं काय झालं का नाही हां, आपण हां. तयार होईल हां आणि पोटिशाला पोटिशाला अर्ज करू म्हणजे तहसीलदारांनी ऑर्डर केली की दोन्हींनी संयुक्तिक अथवा हां हे करावं हे करा मोजणी हा असंच जायचं का आता आता
ठीक आहे. चल